जाऊबाई, जाऊबाई, शांत शांत बाबा, शांत व्हा. थोरल्या बहिणी साहेब, आता तुम्हीच काय तो धीर द्या. आमचे शब्द संपलेत. आम्ही हरलो. धीर नाही देऊ शकत. थोरल्या बाई, आम्ही हरलो, आयुष्यात हरलो. काही अर्थ नाही राहिला आता. हे कोणी ठरवायचं? जे ठरवायचं आहे ना, ते आई रेणुका ठरवेल. समजलं? आणि तुम्ही तर आम्हाला परकस करून टाकलं. काल रात्री आलात आणि आम्हाला आज सकाळी दासीकडून कळतंय. निरोप सुद्धा नाही. शिंग वाजून सांगावं असं नशिबातच नाही ना. काय निरोप द्यायचा? आमच्या बाळानं तर आमचा निरोपच घेतला नाही, तर आम्ही तुम्हाला काय सांगणार? ज्या आठवणींनी त्रास होतो विसरायचा प्रयत्न करायचा. आणि प्रयत्न करून काय करायचं? काय मिळवायचं? थोरल्याबाई, तुम्हीच सांगा ना. आता आमच्या जगण्याला अर्थ काय राहिला? तुमच्या जगण्याला अर्थ नसेल तर तुमच्या माऊलीने तुमच्यासाठी कळा उगाच सोसल्या. 9 महिने भार उगाच वाहिला. पुढे जाऊन आपल्या लेकीच्या आयुष्याला काही अर्थ नसेल हे जर त्या माऊलीला माहिती असतं तर तिने तो भार वाहिला असता का? जाऊबाई, तुमचं दुःख मोठं आहे, मान्य. ते विसरता येणं शक्य नाही, हे सुद्धा मान्य. पण म्हणून आपल्या आयुष्याचा असा वेडावाकडा अर्थ नाही लावायचा. एकतर आपल्या आऊचा अपमान असतो तो, आणि दुसरं, ज्यांची कूस उजवत नाही त्यांना जगण्याचा अधिकारच नाही असा अर्थ होतो. अहो, म्हणजे मग आमच्या मधल्या बाई आणि धाकल्या बाई यांना जगायलाच नको, नाही का? वहिनी साहेब, यात शब्दांची गरज होती. पण थोरल्या बाई, पुरे पुरे. काही बोलूही नका आणि विचारही करू नका. जे काही झालं ते रेणुकेवर सोपवा. तीच आपल्याला वाट दाखवेल बघ. झाल्या गोष्टीचा विचार करू नका. आम्ही न्याहारी इथंच पाठवतो. विश्रांती घ्या. हे घ्या.
काय शोधताय? इथेच तर ठेवल्या होत्या मगाशी, आता कुठे गेल्या? काय? शेंगा, भुईमुगाच्या शेंगा भाजून ठेवल्या होत्या ना इथे. न्याहारी झालीये ना मग? हो आऊ, न्याहारीच्या वेळेस तुम्ही म्हणालात की न्याहारीची वेळ, न्याहारी करा, शेंगा मागावून खा, आणि आता म्हणताय. अहो पण आम्हाला वाटलं न्याहारीनं पोट भरलं असेल तुमचं, म्हटलं थोडं खेळून याल, तालीम करून याल, मग खाल. बरं चला. या घ्या तुमच्या शेंगा. आऊसाहेब, दादासाहेब, चला लवकर, काकीला भेटून येऊ आपण. हो. काय? कोण जाऊबाई आल्या? कधी? आणि आम्हाला कोणीच कसं कळवलं नाही? तुम्हाला ठाऊक नाही? बरं, तुम्ही सुद्धा या आमच्या सोबत. काकी आल्यात म्हणजे बाळ सुद्धा आलाच नाही. चला चला चला. अहो काय हे, केवढी घाई? जिजा बघून धावत जा. आऊ, आम्ही बघूनच धावत होतो, दादासाहेबच बघून धावले नाही. आऊ, काकीचं बाळ उघायला आम्ही धावत चाललो होतो. नका जाऊ. का? बाळ झोपलं असेल, हो ना? नाही, काकींचं बाळ देवाघरी गेलं. काय म्हणावं यांना? नशीब. बाळ गेलेलं जन्माला आलं. काय बहादूर रजे, मुलुकगिरीला कुठं जायचं याचा विचार चाललाय का? अहो पण त्यासाठी खंड्यावर बसून जावं लागतं का खंड्याला हातात धरून घेऊन जाणार आहात? दादासाहेब, आता थट्टा नको. अहो पण का? का? काकींचं बाळ देवाघरी गेले. कुणाचं? बिंबाई काकींचं. पण आता आपण इथे विचार करून काय करायचं? हो ना, आपल्याला काकींकडे जायला हवं. चला. थांबा, हा विचार आमचा सुद्धा झालाय. दादासाहेब, बिंबाई काकी दुःखात असतील, आपण तिथे जाऊन काय बोलायचं? आपण त्यांना काय सांगणार याचाच विचार करतोय आम्ही. असं होय? नाही, पण मग आपल्याला सुद्धा ह्याचाच विचार करायला हवा. आम्हाला सुद्धा तसंच वाटतं दादासाहेब. चला चला, आपल्यालाच सावरायला हवं. आपणच असं वागलो तर गडी पण अशीच होऊन जाईल बघा. आपण जायला हवं, त्यांना सावरायला हवं. आम्ही 4 शब्द बोलून आलोय. तुम्ही निमित्त कारणाने भेटाल तेव्हा बोला.
हो, आमच्याही मनात हाच विचार आला. मुद्दाम बोलायला गेलो तर जखमेवरची खपली निघत राहील, बाकी काही नाही. हे आपल्या हातात काय आहे हो, नाही का? आमच्या तरी हातात कुठे काय आहे? आम्ही दोघी सुद्धा फाटक्या पदराच्या. बदलाबाई, धाकल्याबाई, अहो, आमचा तुम्हाला बोलण्याचा विचार नव्हता हो. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. जी, ये तो तालीम खाना है. हमने जो आपके लिए तोहफा लाया है वो वहां है. लेकिन हमें जो तोहफा चाहिए वो यही होगा. आइए तसल्ली करते हैं. ये क्या चल रहा है यहाँ? कसरत. क्यों? मतलब आंख झुकाकर और हमसे सवाल नहीं करते. क्या तुम्हें रवायत पता नहीं है? ये देखिए, गलती हुई. ख्वाहिश क्या है? कुछ ख्वाहिश नहीं. मालो जी, क्या है ये? राजे, मालो जी, राजे नाम है इनका. राजे? कहाँ के राजे? हमारी चाकरी में है वो, और यही उनकी फितरत है. और तुम सबकी भी. ताउम्र सल्तनत की और हमारी खिदमत करना यही उनकी और तुम सबकी ख्वाहिश होनी चाहिए. कुछ सिखाया नहीं? मेरी सिखाया है लेकिन भूल जाता है. आप चलिए, आप थक गए होंगे. तुम ही थे ना? वही बगावत, वही नफरत, यही तो है वो मालो जी राजे. हमारे शानो शौकत की हवस हम साफ साफ देख रहे हैं. हम आपके शानो शौकत की हवस क्यों रखेंगे? देखिए, इनकी कोई वैसी चाहत नहीं है. हम तख्त की चाहत रखेंगे. कुछ कहा तुमने? आपने कुछ सुना? नहीं, पर याद रखना, हर सितारा चांद बनने की ख्वाहिश रखता है, मगर होता नहीं. देखते हैं, आने वाला कल बताएगा कौन सितारा है और कौन चांद. कालजीचा अनायास एक
असंच वाक्य बोलून गेल्या होत्या. आठवलं? तानं बाळ आहोत का आम्ही? जिजांचा विषय काढल्यावर आम्ही शांत बसू म्हणून बोलताय. एवढं कळतं आम्हाला. बदल्याबाई ऐकून तर घ्या. गोदाच्या दिव्याविषयी कुठेही वाच्यता नको असं आम्ही काल बोलून गेलो. पण त्यावेळी जिजा अनायास एक वाक्य बोलून गेल्या होत्या. एवढी वर्ष गोदाताईने इथं काढली ना, मग तरी सुद्धा मधल्याहू आणि धकल्याहू तिच्यावर विश्वास का ठेवत नाही आहे? एक दिवस तिला तिकडे पळून काय नेलं? तिच्यावरचा विश्वास मातीमोल झाला का? तुमचे हे बोल आम्हाला नंतरही आठवत होते. एवढीशी गोदा जिजांच्या जन्माच्या आधीची गोदा दिसत होती हो. मग हो. अहो, ती म्हणतीये ती पवित्र आहे. मग आपण तिच्यावर विश्वास नको का ठेवायला? आपल्याशी खोटं बोलू शकणार नाही ती. आपण ओळखतो तिला. हो, ती आपल्याशी खोटं बोलणार नाही हे मान्य आहे. आपण चांगलं ओळखतो तिला. हो, असं काही झालं असतं तर ती आली असती का? एवढे बोल ऐकून परत परत विनवलं असतं का तिनं? कुठला तरी आड नाही तर वीर आपलीशी केली असती तिने. आम्ही मानलं एक वेळ, पण लोक मानतील. गडीबाहेरचा समाज मानायला हवा ना. उद्या वाईट टाकतील तिला. मग आपण कशाला आहोत? आम्ही मागेच म्हटलं होतं, कडीला एक माणूस काही जड नाही. म्हणजे आपण समाजाच्या विरुद्ध जायचं. थांबा मधल्याबाई, समाजाविरुद्ध नाही म्हणत आम्ही. वाईट चालीरीती किंवा प्रथेविरुद्ध म्हणा. अहो, राज्यकर्त्यांनीच नवे पायंडे घालून द्यायचे असतात ना. मग आपणच तिच्यावर विश्वास ठेवला तर सगळेच ठेवतील. अहो, एवढंच नाही, यापुढं एखाद्या स्त्रीला संशयापोटी दिव्य करायला लावणं सुद्धा बंद होईल. धाकल्याबाई, आम्हाला काही हे झेपत नाही. तुम्हाला पटतंय का? हो, माणसांवर विश्वास ठेवायचा नाही आणि एखादा दिव्य करून म्हणजेच यातना देऊन त्याच्या परिणामांवर विश्वास ठेवायचा. हे तुमच्या मनाला पटतंय का? तोरल्याबाई, जिजांमुळे हे घडलंय. त्यांच्या चुकांवर पांघरून काढण्यासाठी आपण असं करतोय असं कुणी म्हटलं तर? नाही म्हणणार. का? चुकीला शिक्षा होण्यापेक्षाही मोठी गोष्ट असते ती चूक करणाऱ्या माणसाला पश्चाताप होणं. जिजा ही चूक त्यांच्या आयुष्यात कधीही विसरणार नाही. आपल्यामुळे गोदाला हे भोगावं लागलंय, हे सुद्धा त्यांना विसरणं शक्य नाही. जिजांना आत्ताही पश्चाताप होतो आणि पुढेही तो होत राहील. कसरत करते हो, हमसे मुकाबला करो. मंजूर है? दादासाहेब लढणार नाहीत. त्यांना तलवारीला हात लावायला मनाई आहे. यानी मुकाबले से पहले ही हार कबूल है. वाह, सुभान अल्लाह. बच्चे, हमारे पैर चाट कर हमसे माफी मांगो और आइंदा हमसे नजर मिलाने की गुस्ताखी मत करना. मुकाबला होगा.
मुकाबला होगा। आबासाहेब, तलवारीला हात लावायला मनाई आहे, ज्ञानाला हात लावायला तर नाही ना? जी हम समझाएंगे उन्हें, उनके कसूर के लिए हम माफी मांगते हैं। नहीं, अब मुकाबला होगा। ये शातिर कह रहा है म्यान से लड़ेगा। वो भी हमसे। आओ देखते हैं। चुनौती स्वीकार है। अरे घेऊन जा रे ना। वैद्यांना आणि हाकिमांना सुद्धा निरोप द्या। तुम्ही पण जावा। विठूजी, बापाच्या अपमानाची कशी परतफेड केली बघा। आबासाहेब, तलवारीला हात लावायची मनाई संपली राजे, मनाई संपली। आम्ही बंदी घालणारे कोण? विठूजी, यांना यांच्या आऊंच्या हवाली करा आणि सांगा
खान जाई तोपर्यंत त्यांच्या दृष्टीस पडता कामा नये. उगीच आगीत तेल पडायला नको. आम्ही तोपर्यंत आगीवर जरा थंड पाणी शिंपडून येतो. अरे वहां नहीं. अरे आह 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 आह. आता तुम्ही गेला तरी चालेल, आम्ही आहोत. नहीं, उस नामकूल बेमुरव्वत लड़के को मेरे सामने लाओ. कशाला आणखीन वाट लावून घेताय? क्या कहा? कुछ नहीं हुजूर, अब ठीक हो जाओगे. सिर्फ ये फरमा रहा था. वैद्य बुवा, ते हकीम बाबा आहेत ना, त्यांनी सांगितलं तर चाटण मात्रा द्या, नाहीतर देवासारखं उभा राहा. आणखीन भडकतील. हुजूर, अब कहाँ दर्द होता है यही बताइए. सबसे ज्यादा यहाँ दर्द हो रहा है. उस बच्चे को मेरे सामने लाओ, फिर देखता हूं. हकीम बाबा, इन्हें जल्द से जल्द आराम मिले ये देखना. जी हुजूर. उस बच्चे को सामने लाओ. हो 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 हो, आणतो तुमच्या समोर, पण आधी दूध तर संपवा. पूर्वी कशा निमूटपणे प्यायचा, हल्ली काय झालंय असं? मधल्या विषय नाही हा बदलायचा. तुम्ही काय बोलत होता? तोच विषय सुरू आहे, हो की नाही? हो हो. हे बघा, तुमचा नवरा समोर आणला तर सगळं दूध संपवावं लागेल. हो चालेल ना, पण तुम्ही आणणार कुठून? आधी दूध संपवा, मग नवरा तुमच्या समोर. बघा, नक्की? हो हो नक्की, आधी संपवा बरं. नाहीतर आम्ही तुम्हाला दूध पाजतोय म्हणून नवरा मागच्या मागं पळून जायचा तुमचा. का? का काय? दूध लहान बाळाला पाजतात आणि आम्ही तुम्हाला दूध पाजतोय म्हटल्यावर तो तुम्हाला लहानच समजणार ना. नक्कोच म्हणेल असली बायको. बरं द्या, पण बघा हा, दूध संपल्यावर नक्की येईल ना? हो हो नक्की. पण फसवायचं नाही हा. नाही नाही, अजिबात नाही. आता डोळे मिटा आणि पा पटकन. कुठाय नवरा? केवढी ताकद आहे दादासाहेब. ध्यानात ठेवा, ताकद दंडात नसते, एकतर इथे असते आणि दुसरी इथे असते. असं कसं दादासाहेब? आज तुम्ही बाजी मारली ती काळजाच्या हिमतीवर. ताकदीचं म्हणाल तर हत्तीत खूप ताकद असते, पण आपला गजामाऊत म्हातारा असून सुद्धा काबूत ठेवतोच ना. कशाच्या जोरावर? ताकदीच्या. पण मग इथली ताकद कशी वाढवायची? ती असावीच लागते, बाहेरून आणता येत नाही. तुम्ही फसवलत, तुम्ही खोटं बोललात, तुम्ही आऊ असून असे वागलात. आम्ही? हो, आम्ही दूध प्यावं म्हणून सांगितलं. नाही नाही, अजिबात नाही.
बघा तुम्ही हसताय, आम्हाला पक्क ठाऊक आहे. त्याचं काय झालं माहितीये का जिजा? तुम्ही दूध पित असताना डोळे मिटलेले होते की नाही, तेव्हा तुमचा नवरा येऊन बघून गेला. म्हणाला, असली वाळलेली बायको नको बाबा, दूध पिऊन धट्टी गट्टी झालेली बायको हवी आहे. पण आम्ही म्हंटल आमच्या जिजा आता स्वतःहून रोज दूध पितील आणि तुम्हाला हवे तसे होतील. कशी बशी समजूत काढली तेव्हा कुठं तयार झाला बाई तुमचा नवरा. नाही नाही, तुम्ही लबाड बोलताय. आम्ही नाही जा, आम्ही आता बोलणारच नाही. अहो अहो उमाबाई, असा आरामात काय बसलाय तुम्ही इथं? उठा उठा. अहो मीठ मोहऱ्या, लिंब लोण, भाकर तुकडा, दही भात, जे जे म्हणून आपल्या चिरंजीवांच्या वरनं उतरून टाकाल तेवढं कमी पडेल. अहो तुम्हाला ठाऊक नाही आपल्या सगळे जण त्यांच्या हुशारीचं आणि शौर्याचं कौतुकच करताय. या वाड्याचा कोपऱ्यान कोपरा त्यांच्या पराक्रमानं उजळून निघालाय. मग तुम्ही प्रत्यक्ष पाहिजे होता तिथं. नाही नको बाई, मला तर स्वारींचा रागच आला होता. हा? आमचा आता आमचा काय संबंध? अहो आम्ही तर चिरंजीवांच्या बद्दल सांगतोय. आम्ही सुद्धा त्यांच्याच बद्दल बोलतोय. ज्या वेळेला तलवारीला हात लावायचा नाही अशा शब्दात पोटचा लेख अडकतो तेव्हा झुंज बघत राहायची. अहो घृष्णेश्वराचा आशीर्वाद भोसल्यांच्या पाठीशी असणारच. उलट तुम्ही ह्याकडं दोन तऱ्हेनं बघू शकता. एक म्हणजे त्यांनी तलवार न चालवता म्यान चालवून जीत मिळवली म्हणूनच त्यांचं कौतुक अधिक होतंय. अहो पण ही विषयाची कसोटी बघण्यासारखंच झालं. ठीक आहे, आता तुम्हासनी आणखीन एक दृष्टिकोन सांगतो. धरून चला, चिरंजीवांच्या हाती म्यानाच्या ऐवजी तलवार असती तर काय झालं असतं? नाही, तुमचा काय अंदाज? अहो त्यांचं ते तसंच भिडणं बघून वाघूरचं पाणी असं अंगावर आल्यासारखं वाटत होतं. अंगावर काटा येत होता. पण मनात काय एकच विचार, कृष्णेश्वरा, अरे आमासनी ही काय बुद्धी दिलीस तू आणि आम्ही ही अट घातली. त्यांच्या हाती जर तलवार असती तर नक्कीच त्या फत्तेखानाच्या एका तरी हाताचं मनगट पंजाईनं राहिलं असतं. होय हो, हे ध्यानातच आलं नाही आमच्या. अहो त्याला काळजी आहेच की. काय फत्तेखानाला एकदा रवाना केलं की आम्ही सुटलो. मग रात्री गोडाधोडाचा बेत होऊन जाऊ द्या. चांगला पूर्णा वर्णाचा खासा गोड धोड बेत होऊन जाऊ दे. हो हो, सगळं करणार आहे. पण आता ह्यो पण आहेच का अजून? हो, हा पण महत्वाचा आहे. आपल्या चिरंजीवांचं कौतुक करत असताना पुतणे नाराज होणार नाहीत हे बघायला हवं. का समद्याने स्वतःच्या डोळ्याने पराक्रम बघितलाय की ह्यो. हे बघा, खुश नाही झाले तरी नाराज व्हायची कुणाची टाप नाही. दादासाहेब, आबासाहेब आणि काकासाहेबांना पण खूप आनंद झाला. अभिमान डोळ्यात मावत नव्हता. हो, जाणवलं आम्हालाही. शाब्बास राज, आज खरंच अभिमान वाटला. मी खरोखर महाराज आहे. मस्तवाल खानाची चांगलीच चिरली. काकासाहेब इतके दिवस काय बोलत होते ते आता समजतंय. काय? कायम एकत्र राहा. पुढे मागे जर कधी संकट आलं ना
तर असंच वाघासारखं आमच्या पाठीशी उभा राहा. हा? दादासाहेब, आपण खरंच होलिका उत्सवाला जायचंय का? म्हणजे जायलाच हवं का? काही गलती झाली का? तुम्हाला आणि बाईसाहेबांना टोचत असलेलं दुःख आम्ही समजू शकतो, पण राज्य करणाऱ्याला आपलं दुःख फार काळ गोंजारता येत नाही जगदेवा. ते बाजूला करावं लागतं. नाही दादासाहेब, नुसतं तेवढंच नाही, पण दादासाहेब या दुटप्पीपणाचा आम्हाला लय राग येतो. एकीकडे हे आपल्या विरुद्ध आघाडी करतात आणि दुसरीकडे आपल्याला सणाला बोलवतात. बघा, ह्यात सुद्धा काहीतरी नेक असणार बघा. जगदेवा, ते दुटप्पीपणा करीत असतील तर मग आपण पण तेच करतोय की. बघा ना, मुघलांचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण खुर्रमला अर्जी केलीच आहे ना. अहो, राज्य करायचं म्हणजे हे समजा आलंच. डावपेच म्हणतात याला. आता पुढच्या टप्प्याचा विचार करायला पाहिजे जगदेवा. होय, पण हे पहिल्यांदाच घडतंय. थोरल्या वहिनी साहेबांना याची कल्पना आहे का? 1 लाख बोलावणं घेऊन आला होता हे ठाऊक आहेच की. होय, पण सणाला आपण जाणार आहे हे पटल का? बघू पुढं, त्याचा आता विचार करायची गरज नाही. काहीतरी तोडगा काढूच. आता जाताना बरोबर काय काय न्यायचं, कोण कोण असणार, मलिक अंबरनं पाच्याला खबर दिली का नाही, आणि जर दिली असली तर त्याच्या मनाविरुद्ध आहे का मनाप्रमाण आहे, की मियान राजू यांच्यावर केलेली ही कुरघुडी आहे. अशी एक ना अनेक प्रश्न आमच्या मनात उपजल्यात. जिजा, हे काय आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हे काय काढलंय हे तुम्हाला ठाऊक नाही? कागदावर जे लिहिलं होतं तसंच काढलं. हेच पहिलं अक्षर काढायचं असतं. याला श्री म्हणतात. जगदेवा, हा, पाहिलं का जिजानी काय नकलून काढलंय? श्री. हे बघा, मी तुम्हाला शिकवतो. आलं? दादासाहेब, सगळ्या मुलांच्या बरोबर शिकून जिजांना सुद्धा सगळं यायला लागणार बघा. चुकताय तुम्ही जगदेवा. सगळ्या भावंडाच्या बरोबर जिजा शिकणार नाहीत. त्या पुढंच आहेत. सगळी भावंड त्यांच्या बरोबर शिकणार आहे. लवकरच आम्ही हे शिकवण्याची व्यवस्था करू. दादासाहेब, दत्ताजींना बरोबर घ्यावं का? अहो, दत्ताजीच कशाला? बाकी सगळ्या मुलांना पण आपण घेऊन जाऊ की. पण दादासाहेब, ते अजून लहान आहेत.
अहो बाहेरचं जग दरबाराचे रीतिरिवाज हे त्या निमित्तानं समजतील. झालंच तरी तर मानकरी सरदारांच्या मुलाच्या तोंडओळखी होती. पाच्याची भेट सुद्धा होईल. आबासाहेब आम्ही पण येऊ? तुम्ही कशाला? आबासाहेब तुम्हीच म्हणालात ना की सगळ्या मुलांना घेऊन जातो. अरे तुमचं ना तिथं काय काम? आम्ही दरबाराला जाणार आहोत, कुणाच्या लग्नाला नाही. ठाऊक आहे आम्हाला, पण आम्हाला बाहेरचं जग, दरबारी रीतिरिवाज पण कळतील ना. इतर मानकरी सरदार यांच्या मुलांची तोंड ओळख होईल. त्यांची तोंडओळख तुम्हाला कशाला करून हवी? होय ना. आणि जसं काही त्यांच्यातच तुमचा नवरवा दडलेला असणार रे. हा? असेलही. हा?